आपण बघतोय की सगळीकडे एआयचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय। मी नेहमी असं म्हणतो, तंत्रज्ञान हे एखाद्या घोड्यासारखं असतं। तंत्रज्ञानाला घाबरून चालत नाही, त्याला नाकारूनही चालत नाही। तंत्रज्ञान हे घोड्याप्रमाणे असतं, त्याच्यावर मान ठोकून बसायची असते आणि तंत्रज्ञानाचा उपयोग हा आपल्या प्रचार आणि प्रसारासाठी करायचा असतो। मला असं वाटतं की मराठीला ज्ञानभाषेमध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न आपण करतोय, पण आज ज्यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये आपण आहोत, विचार करा, या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये जर आपण या ठिकाणी स्मॉल लँग्वेज मॉडेलमध्ये आपल्या सगळ्या साहित्यिकांचं साहित्य टाकलं आणि त्याचं मॉडेल तयार केलं, तर विचार करा, येणाऱ्या पिढीकरता ज्याप्रमाणे आज आमची पिढी चॅट जीपीटीला प्रश्न विचारते, तसा एखादा प्रश्न जर या मॉडेलला विचारला तर मधु मंगेश कर्णिकांनी काय लिहिलंय या संदर्भातली सगळी माहिती पण मिळू शकेल आणि त्यांचं जे या ठिकाणी साहित्य आहे ते पण मिळू शकेल। आणि म्हणून मी मराठी भाषा विभागाला विनंती करतो की मराठी भाषा विभागाने पहिल्यांदा हा प्रयोग करावा आणि या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून मागच्या काळामध्ये आपण वेबसाईट तयार करायचो, वेबसाईटवर सर्व साहित्य टाकायचो। आता तो जमाना गेला, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे। त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून स्मॉल लँग्वेज मॉडेल तयार करून त्या माध्यमातून पुढच्या पिढीकरता आपलं हे अभिजात साहित्य जे आहे, हे साहित्य आपल्याला कसं नेता येईल याचा देखील प्रयत्न हा आपल्याला निश्चितपणे करावा लागेल आणि त्याचा पुढाकार आमचा मराठी भाषा विभाग घेईल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। आज खरं म्हणजे अधिक बोलण्याचं कारण नाही, मला अतिशय आनंद आहे, आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आहोत आणि अजितदादांनी देखील एक या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली आहे की पुढच्या 5 वर्षातलं एखादं संमेलन हे परदेशात घेतलं पाहिजे। या ठिकाणी परदेशातनं आलेले आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या मराठी मंडळाचे लोक आहेत, मला असं वाटतं त्यांच्याशी चर्चा करून कुठलं देश किंवा कुठलं शहर हे सगळ्यांना सोयीचं असेल याचा विचार करून नक्की 5 वर्षामध्ये एक तरी संमेलन हे आपण परदेशात घेऊ आणि मराठीचा डंका हा परदेशामध्ये वाचवल्याशिवाय आपण राहणार नाही। मी पुन्हा एकदा या ठिकाणी दादांनी ज्याची घोषणा केली, आपलं जे इंग्लंडमधलं मराठी मंडळ आहे त्यांना त्या ठिकाणी जागेच्या संदर्भात जी मदत हवी आहे ती मदत निश्चितपणे येत्या 15 दिवसामध्ये आम्ही देऊ आणि त्यासोबत दिल्लीतली मराठी शाळा देखील अशाच प्रकारे अव्याहत चालली पाहिजे, याकरता जी मदत करायची आहे ती मदतही महाराष्ट्र शासन निश्चितपणे करेल हा विश्वास मी देतो। पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो।